नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण कापसाची मोदक वस्त्रमाळ पाहणार आहोत। तर इथं आहे कापसाच्या वाती घेतलेल्या आहेत, कापूस घेतलेला आहे, फेविकॉल आहे, त्यानंतर 10 रुपयाचं नाणं आहे, ब्लाऊज पिसाची एक स्ट्रीप मी कट करून घेतलेली आहे, पांढरा कागद आहे, पेन्सिल आणि कैची। तर आणि इथं अष्टगंध आहे आपल्याला मोदकाला लावण्यासाठी। इथं आपण असा नाण्याला मार्क करून गोल आपण सर्कल कट करून घेणार आहोत। आपण इथं 11 मोदकाची वस्त्रमाळ बनवणार आहोत, त्यामुळे आपण 11 असे गोल कट करून घेणार आहोत। तर इथं थोडासा कापूस घेऊन आपण याच्यापासून वाती बनवून घेणार आहोत। 11 वाती एका मोदकाला आपण लावणार आहोत। तर आपण रेडीमेड वातीही घेऊ शकतो। तर इथं फेविकॉल लावलेला आहे, त्यानंतर अशा 11 वाती आपल्याला चिटकवून घ्यायच्या आहेत, व्यवस्थित चिटकवून घ्यायच्या आहेत। आणि जिथं गॅप दिसेल असे वाटतोय तिथं आपण आणखी एखादी वात लावू शकतो। आणि इथं आपल्याला असा एक कापसाचा गोल करून घ्यायचा आहे, मोदकामध्ये कसं आपण सारण भरतो तसं त्यामध्ये ठेवून द्यायचं आहे। आणि व्यवस्थित आपण मोदक दाबून शेप देऊन घ्यायचा आहे। आणि एक्स्ट्राचे हे ज्या वाती आहेत ते कट करून घेणार आहोत आपण अशा पद्धतीने। आणि आता आपण याला असं पुढं टोक काढून घेणार आहोत, त्यासाठी तिथं आपण जॉईनिंगसाठी फेविकॉल लावलेला आहे। तर हा आपला पहिला मोदक तयार झालेला आहे। अशा प्रकारे आपण 11 मोदक करून घेणार आहोत। तर तुम्ही पहा, अशा पद्धतीने हे मोदक तयार झालेले आहेत। आणि याला आपण वरती अष्टगंध थोडासा पाण्यात ओला करून असे याचे वरचे टोक आहे ते कलर करून घेणार आहोत। आणि इथं ही स्ट्रीप आहे ती अशा पद्धतीने आपण ठेवणार आहोत। मी डबल टेपचा इथं वापर केलेला आहे, तुम्ही इथं फेविकॉलसुद्धा वापरू शकता। तर सेंटरला बरोबर आपण एक मोदक ठेवणार आहोत, चिकटवणार आहोत। तर हा असा, आणि त्यानंतर आता मी असे ह्या साईडला 5 आणि दुसऱ्या साईडला 5 असे डबल साइडेड टेप लावून घेतलेले आहे। आणि प्रत्येक मोदक त्यावर आपण चिकटवून घेणार आहोत। तर अशी ही वेगळी अशी वस्त्रमाळ मोदकाची आपली तयार झालेली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।